विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून माझा बूथ सर्वात मजबूत हे अभियान 16 नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातील 1 लाख बूथ प्रमुखांशी संवाद साधणार। पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याचं उद्दिष्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा राज्यातील प्रचाराचा शेवटचा दिवस। मोदींची छत्रपती संभाजीनगर नवी मुंबईमध्ये सभा, तर संध्याकाळी 6 वाजता मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती भव्य सभेचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये सभा। सभेला मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। शिवाजी पार्क मैदानामध्ये सभेची जय्यत तयारी। पंतप्रधान मोदींच्या शिवाजी पार्क मधल्या सभेच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीमध्ये बदल। सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत दादर आणि आसपासच्या 14 मार्गांवरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली। राहुल गांधींची आज नंदुरबार आणि नांदेडमध्ये सभा। काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी सभा घेणार। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कवरती राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता। 17 नोव्हेंबरला शिवतीर्थावरती सभा घेण्यास ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष आग्रही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा बीड दौरा रद्द। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दौरा रद्द केल्याची माहिती। नवनीत राणा यांनी पैशांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून बच्चू कडू हे न्यायालयामध्ये। राणांचं फॉर्म हाऊस त्यासोबतच फॉरेस्टची जागा सगळं बाहेर काढू। कडूंचा इशारा, 20 पिढ्या खातील इतका पैसा बच्चू कडू यांनी कमावल्याचं राणांनी केलेलं होतं वक्तव्य। आमदार संतोष बांगर यांच्यावरती गुन्हा दाखल। हिंगोली जिल्ह्यामध्ये वाकोडी गावाच्या जवळ जवळपास 2000हून अधिक महिलांना पैसे वाटल्याचा बांगर यांच्यावरती आरोप। ठाकरेंसोबत गद्दारी केलेल्यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोरी। रामटेकमध्ये बंडखोर मुळक यांना पाठिंबा देण्यावरून सुनील केदार यांची प्रतिक्रिया। आशिष जयस्वाल यांना धडा शिकवण्यासाठीच बंडखोरांना पाठिंबा, केदार यांचा खुलासा। धाराशिव विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार कैलास पाटील ठाकरेंवरील निष्ठेमुळे नाही तर वडिलांनी आत्महत्येची धमकी दिल्यामुळे सुरतच्या रस्त्यावरून परतलेले। कैलास पाटील यांचे जुने सहकारी शिवाजी कापसे यांचा दावा। राहुरी नगर मतदारसंघामधील उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचे वडील प्रसाद तनपुरे यांच्याकडून कार्यकर्त्याला धमकी। तनपुरेंचा प्रचार करावा अन्यथा पाहून घेऊ असा इशारा दिल्याचा कार्यकर्त्याचा आरोप। तासगाव कवठे महाकाळमध्ये MIDCच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप। बापसे बेटा सवाई संजय काका पाटील यांची रोहित पाटील यांच्यावरती टीका, तर विरोधकांच्या छातडावरती पाय ठेवून MIDC मंजूर करून दाखवली। रोहित पाटील यांचा पलटवार। बाकीच्यांचं वय बघता मलाच या बारामतीचं सगळं बघायचं आहे, अजितदादांचं नाव न घेता शरद पवार यांचा निशाणा। तर 84 हे काय वय आहे का, मी काय म्हातारा झालोय का, भर सभेमध्ये शरद पवारांचा मिश्किल सवाल। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या तसंच हॉटेलमध्ये 1,500ची टीप देणाऱ्यांना 1,500ची किंमत काय कळणार, रुपाली चाकणकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला। मामा अजित पवार यांच्या विरोधात भावासाठी रेवती सुळे या प्रचाराच्या मैदानात। रेवती सुळे यांच्याकडून युगेंद्र पवार यांचा प्रचार। शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये बसण्यास इच्छुक। चौथ्यांदा विजयी होऊन मंत्रिपदावरती बसणार गोगावलेंचा विश्वास। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पटोले आणि काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांच्याकडून प्रफुल्ल गुडधे यांचा प्रचार। शिंदे हे मुख्यमंत्री नाही तर बेईमान गुजराती नेत्यांचे चौकीदार आहेत, कन्हैया कुमार यांची टीका। राष्ट्रवादीमधील पुण्याच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश। उरण मतदारसंघातील शेकापमधील आणि ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या भाजपमध्ये प्रवेश। भाजप उमेदवार महेश बालदी यांच्या जाहीर सभेमध्ये पार पडला पक्षप्रवेश। कोल्हापूरच्या राधानगरी मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांचे अज्ञातांनी होर्डिंग फाडले। विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नसल्यानं रडीचा डाव खेळला जातोय। आबिटकर यांची होर्डिंग फाडण्यावरती प्रतिक्रिया। चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघामधील अपक्ष उमेदवार डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांचा बॅनर अज्ञातांनी फाडला, तर लोकांच्या मिळत असलेल्या समर्थनामुळेच विरोधक अशी कृत्य करत असल्याचा गावतुरे यांचा आरोप। ऐरोली विधानसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार MK मडवी यांच्याकडून जाहीरनामा प्रसिद्ध।
विक्रोळी ते घणसोली उड्डाणपूल, पर्यावरणाचं संरक्षण, शिक्षण आदी गोष्टींवरती जाहीरनाम्यामध्ये भर। ठाकरे गटाचे नाशिक मध्यचे उमेदवार वसंत गीते यांच्याकडून मॉर्निंग वॉक करत प्रचार। मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या। सांगलीमधल्या मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांचा वाजत गाजत प्रचार। मिरजेमध्ये आमचाच विजय निश्चित, विश्वास खाडे यांनी व्यक्त केला विश्वास। भंडारा विधानसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारामध्ये मराठी सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्यासाठी रोड शोचं आयोजन। वर्षा उसगावकर यांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी हास्य जत्रा कार्यक्रमामधील श्याम राजपूत मैदानात। अहिराणी भाषिक मतदारांना अहिराणी खानदेशी भाषेमध्ये मतदान करण्याचं केलं आवाहन। नाशिकच्या नांदगाव मतदारसंघामध्ये आमदार सुहास कांदे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी अंजुम कांदे मैदानामध्ये। प्रचाराच्या दरम्यान गेल्या 5 वर्षातील विकास कामं जनतेसमोर मांडत असल्याची अंजुम कांदे यांची माहिती। नाशिकच्या दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं आज सकाळी निधन। मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचं अनेक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं। बाबा सिद्दीकी यांच्यावरती गोळीबार केल्यानंतर शूटर शिवकुमार हा अर्धा तास हॉस्पिटलच्या बाहेर उपस्थित होता। सिद्दीकींच्या मृत्यूची पुष्टी करण्यासाठी शूटर शिवकुमार हा लीलावती रुग्णालयाच्या बाहेर थांबलेला। चौकशीतून धक्कादायक माहिती उघड। नागपूरमध्ये काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कारचा अपघात। प्रचार संपवून घराकडे जात असताना कारला ट्रकची मागून धडक। सुदैवानं नितीन राऊत आणि कारमधील त्यांचे सहकारी सुखरूप। उपाशीपोटी राहणं तसंच बैठ्या कामांमुळे मुंबईकरांमध्ये मधुमेहाचं प्रमाण वाढत असल्याचं सर्वेक्षणातून समोर। मधुमेह टाळण्यासाठी पालिकेकडून ब्रेकिंग बॅरियर्स, ब्रिजिंग गॅप्स ही मोहीम हाती। 1956च्या आधी वडिलांचं निधन झालं असल्यास मुलीचा मालमत्तेवरती हक्क नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। तर 1956च्या आधी निधन झालेल्या पतीच्या मालमत्तेवरती विधवेचाही हक्क राहत नाही, न्यायालयाकडून स्पष्ट। मुंबईत थंडीची एंट्री, लांबणीवरती पडणार। 21 नोव्हेंबर नंतरच तापमानामध्ये घट होणार, कुलाबा वेधशाळेचा अंदाज। आचारसंहिता भंगाच्या एकूण प्राप्त झालेल्या 5,902 तक्रारींपैकी 5,833 तक्रारी निकाली। 519 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाची माहिती। नागपूरमध्ये पोलिसांनी जप्त केलेले 1,35,00,000 सेंट्रल एव्हेन्यू रोडवरून रक्कम घेऊन जाताना एकाला घेतलं ताब्यात। वर्ध्यामध्ये विविध ठिकाणच्या कारवाईमध्ये एकूण 21,89,000ची रोकड जप्त। हिंगणघाटमध्ये FST पथक आणि पोलिसांची 3 ठिकाणी संयुक्त कारवाई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।